ज्योतिताई अगदी 2-3 प्रश्न फक्त की 6 खासदारांनी प्रवेश केलेला आहे, कसं बघताय या सगळ्या म्हणजे उत्साह तर तुमच्या चेहऱ्यावर ओसंडून अगदी बरोबर. महाराष्ट्राच्या राजनीतीमधला सिक्सर हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आता मारलेला आहे आणि मला वाटतं की त्यांनी दाखवून दिलंय की ते महाराष्ट्राच्या राजकारणाचे म्हणजे कुलगुरू आहेत, राजकारणाच्या विद्यापीठाचे. ते खरे महाराष्ट्राच्या राजनीतीचे विक्रम राठोड आहेत आणि बाकीच्यांनी आता आपलं गाठोडं बांधून घरात बसावं, कारण शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय की जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं, जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली. वो नहीं बोलता है वो क्या है? वो तो आगे आगे देखिए होता है क्या. 15 आमदारांची जी चर्चा आहे, 16 आमदारांची चर्चा आहे, 46 नगरसेवकांची चर्चा आहे. मला माहिती नाहीये काय आमदार नगरसेवक हे, ते मला माहित नाही. आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत. खासदारांच्या बाबतीत तुम्हीच बातमी फोडली होती. नाही 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 नाही, बघा आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राच्या राजनीतीचे धुरंधर आहेत आणि समोरचे मात्र दलिंदर आहेत. त्यामुळे दलिंदर लोकांना सोडून आता धुरंधर पार्ट 2 बघायला मिळतोय. शेवटचा प्रश्न, ठाकरे गट म्हणतो की यांना 50 कोटी दिले, यांना 400 कोटीचे कामं तिकडे मिळणार आहेत आणि यांच्याकडे मुलं होत नाहीत म्हणून आमची मुलं पळवतात. हे बघा, मी तुम्हाला खरं सांगू का, ना ह्यांना स्वतःचं घर सांभाळता आलं, ना ह्यांना स्वतःची पार्टी सांभाळता आली, ना ह्यांना त्यांचे खासदार सांभाळता आले. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की यांना फक्त खोके आणि कंटेनर आणि पैसे याच्याशिवाय दुसरं काहीच यांना माहिती नाहीये. आणि त्यामुळे मला त्यांना विचाराय की 2019ला जेव्हा तुम्ही सोनिया आंटीच्या मांडीवर बसायला गेला होता त्यावेळेला तुम्हाला किती कोटी मिळाले होते याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. या खासदारांवर दबाव आहे का? या खासदारांवर दबाव होता? अहो, कुठला दबाव? मला वाटतं त्यांच्यावरती जर असेल तर जनतेचा दबाव होता, कारण कामं होत नव्हती. मला सांगा, जनतेचे प्रश्न ऐकायला खासदार आपल्या पक्षाच्या नेत्याकडे जाणार नाहीत तर कुणाकडे जाणार? आणि तो जर नेता घरकोंबडाच असेल, तो बाहेरच पडणार नसेल, फेसबुक लाईव्ह वरतीच बोलणार असेल, तर मला सांगा की त्या खासदारांनी जायचं कुठं? आमचे नेते ऍक्सेसिबल आहेत, 24/7 जनतेसाठी काम करतात. आमदार आणि खासदार सोडावं, सामान्य शिवसैनिक जाऊन सुद्धा शिंदे साहेबांना भेटू शकतात. विचारा तुम्ही सगळ्यांना. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन ही शिंदे साहेबांची कार्यशैली आहे आणि म्हणून आज जनता त्यांच्यासोबत. दबाव नाही तर आज खासदार कोणी बोलतच का नाही मीडियाशी? सगळे निघून जात आहे. हे बघा की ते बोलतील. याच्या आधी मला वाटतं की ओमराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, नागेश पाटील आष्टीकरांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. आम्ही एवढे उतावळे नाही आहेत की संजय राऊतासारखं रोजच बोलत बसावं. संजय राऊताच्या बडबडीमुळे त्यांचा पक्ष रिकामा झालेलाच आहे. आमचा पक्ष संयमी आहे. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. वेळ आली की सगळं काही. धन्यवाद ज्योतिताई. एकूण सगळ्या गोष्टीची वेळ असते. योग्य वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टी बाहेर येतील. ये तो झाकी है, बाकी बहुत कुछ बाकी है, असं ज्योतिताईंनी म्हटलेलं आहे. पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र.